आता हे स्केच ड्रॉ केल्यानंतर ह्याला एक्सट्रूड करून घेऊ आपण. एक समजा इथे सिलेंडर आहे, तर सिलेंडरला आपल्याला समजा सपोर्ट द्यायचा आहे, तर सपोर्ट साठी आपण काय यूज करतो, तर रिब. त्याला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे, मध्ये प्लेन असला पाहिजे. या प्लेन वरती इथे राईट क्लिक करून स्केच मध्ये जाऊ, लाईन कमांड घेतली, इथून इथे ही अशी लाईन ड्रॉ. एक्झिट करायचं, फक्त एक लाईन ड्रॉ केलेली आहे, रिप कमांड सिलेक्ट केली, इथे आपण डिस्टन्स वगैरे घेऊ शकतो. ओके, सिमेट्रिक आहे आता सध्या. इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटतील, एका साईडला बाहेर, दुसऱ्या साईडला बाहेर किंवा मध्ये. इथे समजा 5 साईड एक लाइन में दोनों जगह कैसे लिया, सेंटर में कैसे लिया वो? क्या अभी घर के लिए लैंड किया ना आपने? हाँ, तो एक ऑप्शन उससे दोनों साइड में कैसे लिया, एक उधर और इधर? 3 ऑप्शन है ना वहाँ पे. आता हा जो ऑप्शन आहे ते काय लिहिलेलं आहे, बोथ साइड. बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडला हाफ ऑफ राहणार. 5 mm दिला असेल, 2.5 पुढे, 2.5 अलीकडच्या साइडला. त्याच्यानंतर मग इथे वन साइडचा ऑप्शन आहे, फर्स्ट साइड. फर्स्ट साइड म्हणजे इकडची साइड आहे. इथे समजा ओके केलं तर त्या स्केचच्या पुढच्या साइडला आलं. त्याला राईट क्लिक करून एडिट फीचर मध्ये जायचं. इथे समजा हा थर्ड ऑप्शन सिलेक्ट केला, थर्ड ऑप्शन मध्ये पलीकडच्या साइडला जाईल. त्याला राईट क्लिक केलं. आता इथे हा ऑप्शन काय दिलेला आहे, एक्सट्रुजन डायरेक्शन पॅरलल टू स्केच, म्हणजे स्केचला इकडे पॅरलल मध्ये जाते. ओके, आता इथे हा पुढचा ऑप्शन बघू, नॉर्मल टू स्केच. दोन्ही डिलीट करून टाकू. शेल कमांड सिलेक्ट केली, फेस सिलेक्ट केला, ठीक आहे, डिस्टन्स टाकायचा, ओके केला. फेसेस टू रिमूव्ह आपण सिलेक्ट केला. आता वरचा जो टॉप फेस आहे, टॉप फेस मध्ये इथे मी लाईन ड्रॉ करतो. कमांड चालूच आहे, एल दाबलं कमांडच्या बाहेर आलो, परत एकदा एल दाबलं कमांडच्या आतमध्ये गेलो. ओके, एल दाबलं कमांडच्या बाहेर आलो, परत एकदा एल दाबलं कमांडच्या आतमध्ये गेलो. इथे मी इंटरसेक्टिंग प्रोफाइल ड्रॉ केल्या आणि ओव्हरलॅपिंग पण प्रोफाइल ड्रॉ केल्या. ओपन स्केचेस पण ड्रॉ केले. एक्झिट करायचं, स्केच सिलेक्ट करायचं, रिप कमांड सिलेक्ट करायची, आणि त्यानंतर मग ऑटोमॅटिकली त्याने सेकंड ऑप्शन सिलेक्ट केला. इथे सेम ऑप्शन्स आहेत 3, इथे ओके करायचं. तर असं आपण रिप कमांड यूज करू शकतो. रिप्स वहाँ पे उसको टच किया ना? हाँ, जब तक नीचे जब तक फेस रहेगा तभी वो ऐड करेगा, नीचे फेस नहीं रहेगा तो वो ऐड नहीं करेगा, वो ऑप्शन नहीं है. जब तक हवा में रखना है मतलब आधा ही देना, तो मुझे दिस इज 25 और मुझे जहाँ तक मटेरियल है ना वहां तक ही वो ऐड करेगा. वहाँ नीचे मटेरियल नहीं रहेगा तो वहाँ पे एरर आएगा, तो आपको सेपरेट यहाँ पे एक्सट्रूड कमांड यूज करना पड़ेगा. स्पेस करके एक्सट्रूड में जाना पड़ेगा. उसके बाद इसको ऑटोमेटिकली थिकनेस आएगी. यहाँ पे मैं 5 करता हूँ. अच्छा, और यहाँ पे ये हाइट दिया है. ये मैं कंसीडर करूँ 5 mm देता हूँ. क्यों हो रहा है 5, ठीक है. तो ये 5 mm तक ही आ गया. वो मैं बताता हूँ, जो बीम अपन ड्रॉ करते हैं ना सब उसको बिल्डिंग का. नीचे तो चला गया, हाइट ज्यादा है 80 mm. तो रेप कमांड में नीचे मटेरियल रहेगा तभी वो ऐड करेगा, नीचे नहीं रहेगा तो वो ऐड नहीं करेगा. त्यानंतर मग ड्राफ्ट कमांड आहे. आता कास्टिंगचे पार्ट्स जे असतात, ओके, तर
तर ते सरळ नसतं, त्याला जरासं एक अँगल दिलेला असतो. कास्टिंगच्या पार्ट मधनं आपला जो मोल्ड असतो, मोल्ड मधनं बाहेर आणण्यासाठी तर ते सरळ फेसेस नसतात, आपण त्याला काय करतो, ड्राफ्ट अँगल प्रोव्हाइड करतो. तर त्यासाठी इथे त्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे. ड्राफ्ट सिलेक्ट करायचा, न्यूट्रल प्लेन मध्ये जो फ्लॅट सरफेस असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मग हिचे डायमेन्शन चेंज होणार नाही, इथे फेसेस टू ड्राफ्ट सिलेक्ट करायचे. हा फेस हा फेस हा फेस आणि हा फेस सिलेक्ट केला, हे असे सिलेक्ट केले. त्यानंतर मग इथे डायरेक्शन आहे, फ्लिप करू शकता, इथे अँगल देतात तुम्हाला. कास्टिंगच्या पार्ट साठी लिहून घ्या, 3 ते 60 डिग्री अँगल होतो, 3 to 7 डिग्री. For casting parts, angle is around 3 to 7 degree. 7 degree. फ्लिप करता येईल आपल्याला. ड्राफ्ट है, ये बाजू के फेसेस सिलेक्ट किए, फेसेस टू ड्राफ्ट में, और ये न्यूट्रल प्लेन है, मतलब इसके डायमेंशंस 100/50 रहेंगे, तो वो चेंज नहीं होने वाले, 100/50 ही रहेगा. बाकी का जो फेसेस रहेंगे वो एक्सटेंड हो जाएंगे. आपने क्या डिग्री दिया, क्या दिया? हाँ एंगल दिया ना. परत एकदा बघा, इथे ड्राफ्ट सिलेक्ट करायचं, इथे काय लिहिलेलं आहे, न्यूट्रल प्लेन. न्यूट्रल प्लेन वरती क्लिक केल्यानंतर हा फेस घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग फेसेस टू ड्राफ्ट, इथे काय लिहिलेलं आहे, फेसेस टू ड्राफ्ट. हा फेस हा फेस हा फेस आणि हा फेस, हे 4 फेसेस सिलेक्ट केले आणि इथे अँगल द्यायचं. 3 डिग्रीच्या जागी इथे मी समजा 15 एंटर केलं आणि इथे ओके करतो. कळलं? तर हा फेस असा राहिला आणि बाकीच्या फेसेसला एंगल आलेला. और ये 15 डिग्री आउटसाइड में जा रहा है, अंदर जा रहा है, वो कैसे? वहाँ पे आपको एंगल दे सकते हो ना, अंदर चाहिए बाहर चाहिए. वहाँ पे अंदर लेने तो क्या माइनस में देना पड़ेगा? यहाँ पे ये फ्लिप का ऑप्शन है, रिवर्स डायरेक्शन, इसके ऊपर क्लिक कर लो, इसको ओके कर लो, तो अंदर आएगा. ठीक है, माइनस नहीं देना, रिवर्स करने से. हे झालं ड्राफ्ट शेल बघितलं आपण. आता इथे रॅप बघू. आता एक समजा सिलेंडर आहे, सिलेंडर वरती आपल्याला काय टेक्स्ट वगैरे टाकायचं असेल, त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे रॅपचा. तर इथे एक प्लेन घेऊ, पॅरलल प्लेन, इथे ओके केलं. हा जो नवीन प्लेन वरती आपण काय करणार आहोत, स्केच ड्रॉ करणार. स्केच मध्ये मी समजा टेक्स्ट ड्रॉ करतो. पहिली सेंटर लाईन लागेल, समजा मला इथे याच्यावरती ड्रॉ करायचं. इथे हा टेक्स्ट ऑप्शन आहे, टेक्स्ट मध्ये इथे समजा मी इथे कर्व सिलेक्ट करायचा, तर हा कर्व आला आणि टेक्स्ट मध्ये इथे सॉलिडवर्क्स टाइप करतो. इथे ओके केलं. हा पॉइंट आपण ऍडजस्ट करू शकतो. आता हे ड्रॉ केलेलं आहे नवीन प्लेन वरती, हे पॅरल प्लेन घेतलेलं आहे. स्केच सिलेक्ट केलं, इथे हा रॅपचा ऑप्शन आहे, रॅप वरती क्लिक करू. स्केच आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे, इथे आपल्याला सरफेस सिलेक्ट करायचा आहे. हा सरफेस मी इथे सिलेक्ट केला. त्यानंतर मग आता इथे ऑप्शन बघा काय लिहिलेलं आहे, एम्बॉस. ठीक आहे, इथे हाईट किती दिलेली आहे, 1 mm ची, जरा वाढवू 4 mm करू आणि ओके केलं. कळलं? एम्बॉस मध्ये मटेरियल ऍड झालं, म्हणजे एक्सट्रूड झालं. त्याच्यानंतर मग पी बॉस दिलेलं आहे, पी बॉस मध्ये मटेरियल कट होऊन जाईल. आतमध्ये हा पोर्शन
कट झाला. त्याच्यानंतर मग इथे हा स्क्राईब दिलेला आहे. स्क्राईब मध्ये जस्ट तुम्ही त्याच्यावरती प्लेस करू शकता, त्याच्यावरती काही कट वगैरे होणार नाही. कळलं? तर हे झालं रॅपचं ऑप्शन. फॉन्ट वगैरह टेक्स्ट चेंज करना है फॉन्ट. तो यहाँ पे इसमें जाना फिर से स्केचला सिलेक्ट केलं, एडिट स्केच मध्ये गेलो, त्याला सिलेक्ट केलं. ओके, डबल क्लिक करू. डबल क्लिक केल्यानंतर इथे बोल्डचा ऑप्शन आहे. त्यानंतर मग इथे हा डॉक्युमेंट फॉन्ट ऑफ करायचा. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे हे सगळे यहाँ पे ये पॉइंट में इसको हाइट वगैरह दे सकते हैं. ठीक है. त्यानंतर मग इंटरसेक्टचा ऑप्शन आहे. इंटरसेक्ट सिलेक्ट केलं. इथे आपल्याला समजा फ्रंट प्लेन आणि ही बॉडी सिलेक्ट करतो. क्रिएट इंटरसेक्टिंग रिजन वरती क्लिक केलं आणि इंटरसेक्ट वरती क्लिक करतो. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत. रिजन 1 समजा मी क्लिक केला आणि ओके केलं, तर जो रिजन 1 वरती क्लिक केल्यानंतर हा पोर्शन राहिलेला आहे. ओके, त्याला आपण एडिट करू. रिजन 2 वरती क्लिक केलं, हा अनचेक करतो, तर हा पोर्शन राहिलेला आहे. क्रिएट इंटरनल रिजन्स वरती काय होईल, इंटरसेक्ट. ओके करू, दोन हे सेपरेट होऊन जातो. हा जो आहे हा वेगळा झाला, हा वेगळा झाला. कळलं? नाही लागणार एवढं. आणि शेवटचा मिररचा ऑप्शन. कळलं सगळे? तर हे झाले आपले सगळे पार्ट डिझाईनचे ऑप्शन्स. म्हणजे प्रॅक्टिस करा टूलची. कधीतरी आपल्याला लागत असत पण आपल्याला हे दोन पार्ट असले पाहिजे. कुठला ऑप्शन कसा यूज करायचा लगेच आला पाहिजे. ठीक आहे, आज एवढंच बघू. मग एवढ्याची प्रॅक्टिस करून घ्या, बाकीचं मग उद्या बघू. बाकी काय डाऊट्स वगैरे आहेत? लगेच येत नाही, जेवढं सांगितलं ऐसे करना पड़ेगा. श्रेयस, रुपेश, काय डाऊट्स वगैरे आहेत? हा, हॅलो सर, ते स्टार्टिंगचं तुम्हाला फक्त कळलं नाही, प्लेन ऍड केलेलं ते बाकीचं कळलं. हॅलो. हा हा, हॅलो. हे अपडेट वगैरे काय करायचं ना,